शेड आएगा फेस में फूल इधर आने का हाँ बस राहुल गांधींचं आता विरोधी पक्षाचे खासदार महात्मा गांधी स्मृती स्थळाचे इथं दाखल झालेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार जबाबदारी निश्चित करत नाही, सरकार बेजबाबदार आहे असा आरोप करत सर्व विरोधी पक्षाचे खासदार महात्मा गांधी स्मृती स्थळाचे इथं आलेले आहेत। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेसचे सर्व खासदार आणि इतर पक्षाचे देखील खासदार महात्मा गांधी स्मृती स्थळाचे इथं आलेले आहेत। हातात फलक घेऊन सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत सर्व विरोधी पक्षाचे खासदार राजघाटावर आलेले आहेत। सुरुवातीला त्यांची बस अडवण्यात आली होती, नंतर मात्र त्यांच्या बसला जाऊ देण्यात आलं। प्रत्येक खासदाराच्या हातात फलक आहे, सरकार बेजबाबदार आहे मात्र आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत। नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार जबाबदारी निश्चित करत नाही असा आरोप करत विरोधी पक्षाचे खासदार एकत्र आलेले आहेत। एकीकडे सरकारचं एकीकडे संसदेतलं कामकाज ठप्प आहे, संसद चालत नाहीये, दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। सरकार दडपशाही करते। नवी दिल्लीने अनेक आंदोलनं अनुभवलेली आहेत मात्र विद्यार्थ्यांचं हे आंदोलन खूप वेगळं ठरतं। सरकार नमतं घेत नाही मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग संपूर्ण देशभरात पोहोचलेली आहे। आपण हे दृश्य बघतोय, ही दृश्य आहे दिल्लीतल्या महात्मा गांधी स्मृती स्थळाची म्हणजेच राजघाटावरची। खरं तर सुरुवातीला राहुल गांधींनी सांगितलं की आम्हाला इंडिया गेटच्या दिशेने जायचं होतं, तिथं जायचं होतं मात्र आम्हाला तिथं जाण्यास नाकारण्यात आलं, परवानगी नाकारली म्हणून आम्ही इथे राजघाटावर येण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे ठिकाण, हे स्मृतीस्थळ म्हणजे अहिंसेचं प्रतीक आहे। सरकार हिंसा करते, सरकार दडपशाही करते, सरकार विद्यार्थ्यांवर लाठी उगारते, त्याचा निषेध करण्यासाठी सर्व खासदार इथं आलेले आहेत।